बस ना खाली बसून धरा म्हणजे तोंडच नाही जाणार बरोबर. काय भावना आहेत दादा? एकंदरीत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण राज्यावर तर शोककळा पसरलीच होती, परंतु आपल्या कुटुंबियावर देखील मोठा धक्का बसलेला आहे. मोठाच धक्का आहे. बघूयात, परमेश्वराच्या ह्याने सावरण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात लवकरात लवकर सावर. काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची? काय स्वप्न होती? काय ध्येय दिशा होत्या? मुलाच्या अपेक्षा खूप होत्या, पण तो तशा पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणावं लागेल, कारण अर्धवटच सोडून गेला. कारण एकुलता एकच मुलगा आहे तुम्हाला. आपण शेवटचा फोन कधी झाला आपला? माझा 26 तारखे फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता. मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला विटाव्याला परत हे होणार होतं. ते म्हणलं मला तुम्ही जा, माझं सातारला तिकडे जावं लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ. मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही. मग 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे, पण मला माहित नाही. येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येणार असं बोलला. आता सुनीत्रा वहिनींसोबत काय बोललं? नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहे, तुम्ही चर्चा करा, हे करा. मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखे, मग 13 दिवस झाल्यानंतर येत होते. त्यांनी सांगितलं सगळं. तशी काय अपेक्षा आमच्या काय आता फक्त ते सुनबाईचं आणि मुलांच्या शिक्षणाचं, बाकी नाही काय अपेक्षा. पवार कुटुंबीय पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हो.